तर विलिनीकरणाच्या या चर्चेला आधी नकार देणाऱ्या सुनील तटकरे यांनी युटर्न घेत अजित पवार हयात असताना या चर्चा झाल्याचं मान्य केले। याविषयी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। दिल्लीत जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी त्या गेल्या होत्या, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विलिनीकरणाबाबत भाष्य केलंय। दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुणागोविंदाने सगळ्यांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती। पण अर्थातच त्या राष्ट्रवादी म्हणजे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती। पण आता तशी काही भावना त्या बाजूने येत नाही आहे। त्याच्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या विषयाला आम्ही पूर्ण विराम दिला। जेव्हा कोणी आमच्यातले काही माननीय नेते बोलले आणि समोरच्यांनी सांगितलं की अशी घटना झालीच नाही, आम्हाला प्रचंड दुःख झालं आणि वेदना झाला। एक तर माझा भाऊ गेला होता आणि माझ्या भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न होते, कारण का तो प्रस्ताव माझ्या भावाचा होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.